अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. देव म्हणतात, बाळा, आज तुला आनंदाची बातमी मिळणार आहे. बाळा, माझ्याकडे या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुला नक्की आनंदाची बातमी मिळणार आहे. बाळा, माझी इच्छा आहे की तू हा व्हिडिओ बघावा, म्हणून व्हिडिओकडे दुर्लक्ष करू नकोस. सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. बाळा, प्रत्येकाला जीवनामध्ये आनंद हवा असतो, पण प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते. तुला सुखाच्या रूपात आनंद हवा असेल तर इतरांना पैशाच्या रूपामध्ये आनंद हवा असतो. म्हणून बाळा, प्रत्येकासाठी आनंद काही वेगळाच आहे. कोणाला निरोगी आयुष्य पाहिजे, कुणाला खूप सारा पैसा पाहिजे, तर कुणाला सुख समृद्धी पाहिजे, कुणाला संतती पाहिजे. तर बाळा, हे तुला समजलंच असेल की प्रत्येकासाठी आनंद वेगवेगळा आहे. म्हणून प्रत्येकाच्या इच्छा देखील वेगळ्या आहेत आणि त्या इच्छा पूर्ण झाल्या की प्रत्येकाला आनंद होतो. आणि हाच आनंद प्राप्त करण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. सहमत असशील तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेव. बाळा, जीवनात प्रत्येकाला दुःख सहन केल्याशिवाय आनंद कसा आहे हे समजत नाही. जर जन्मापासून प्रत्येक गोष्ट जर तुला मिळत असेल तर तुला दुःखाची किंमत कळणार नाही. आणि जर तुला जन्मापासून नेहमी दुःखच सहन करावं लागत असेल तर तुला आनंद काय आहे हे समजणार आहे. बाळा, आनंदाने प्रत्येकाचं जीवन सुखी होऊन जातं आणि प्रत्येकाची हीच इच्छा असते की आपलं जीवन सुखी व्हावं. परंतु बाळा, त्यासाठी तुला स्वामींच्या चरणी शरण यावं लागणार आहे. देव म्हणतात, आजपासून तुझं सर्व जीवन मी बदलून टाकणार आहे. तुला जे हवं ते सर्व आता मी तुला प्राप्त करणार आहे. बाळा, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहे. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझं कोणीही वाईट करू शकत नाही. जीवनात अनेक व्यक्तींनी तुला खूप त्रास दिला आहे. मला तुझं प्रत्येक दुःख माहीत आहे. तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोचत आहे. म्हणून बाळा, स्वतःला कमनशिबी समजू नकोस. तुझ्या जीवनात असलेली प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचत आहे. तुला याची जाणीव असेल की मी तुला प्रत्येक वेळी मदत करत आहे. तुझ्या प्रत्येक दुःखात मी सहभागी आहे. बाळा, जीवनात तुझं सर्व दुःख संपवण्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुझ्यासाठी पाठवला आहे. जर तू आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणार असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप कर. बाळा, जीवन खूप सुखी समाधानी जगायचं असेल तर तुझं मन देखील तेवढंच समाधानी असायला हवं. जर एखादी गोष्ट तुला प्राप्त होत असेल आणि तुझा लोभ आणखीच वाढत असेल तर तू जीवनात कधीच समाधानी होऊ शकत नाही. परंतु आपलं जीवन सुखी समाधानी झालं की माणसाने लोभ सोडून द्यावा. जे सुखी समाधानी जीवन जगतात ते कधीच लोभाच्या मागे पळत नाही आणि जे लोभाच्या मागे पळतात त्यांच्या कधीच इच्छा संपत नाही. त्यांचा प्रत्येक गोष्टीसाठी असणारा प्रभाव वाढतच जातो. म्हणून बाळा, लक्षात ठेव की जे आपल्याला प्राप्त झालं त्यामध्ये सुखी समाधानी म्हणून जगावं. प्रत्येक गोष्टीमागे जर तू पळत राहिलास तर तू कधीच जीवनात सुखी समाधानी होऊ शकत नाही. जीवनात जर आपलं पोटपाणी, आपला प्रपंच चालेल एवढा पैसा कमवला तर माणसाने सुखी समाधानी व्हावं. परंतु माणूस तसं करत नाही. माणसाला असं वाटत असतं की आपल्याकडे खूप पैसा यावा, आपण खूप श्रीमंत व्हावं. परंतु बाळा, खूप पैसा देखील असणं चांगलं नसतं. तसंच आहे, एखादी गोष्ट मिळाली की देवाचे आभार मानून जीवन सुखी समाधानी म्हणून व्यतीत करावं. परंतु माणूस तसं करत नाही. एक गोष्ट मिळाली की दुसरी गोष्ट मिळवण्याची आशा लगेच वाढत असते आणि हीच आशा माणसाला लोभी बनवत असते. म्हणून बाळा, जीवनात
जेवढं मिळालं त्यावर समाधान मान. जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रयत्न कर, पण अतिरिक्त जास्त काही मिळवण्याचा अजिबातही हेतू ठेवू नकोस. एखाद्याला चांगली नोकरी मिळाली तर त्याने तेवढा जो पगार मिळतो आहे त्यावरती आपलं स्वतःचं जीवन घालवावं. परंतु अनेक लोक भ्रष्टाचार करून अतिरिक्त पैसा कमावण्याची योजना बनवत असतात. याने आपल्या हातून नकळतपणे पाप घडत आहे याची जाणीव देखील त्यांना होत नसते आणि मग देव त्यांना योग्य तो धडा शिकवत असतात. म्हणून बाळा, तुला देव हेच सांगत आहे की तुला मी प्रत्येक गोष्ट मिळवून देणार आहे. तुझं नशीब मी खूप चांगलं बनवणार आहे. फक्त तू जास्त लोभ धरू नकोस. जेवढं मिळालं त्यावर समाधान मानायला शिक. देव जे देत आहे ते स्वीकारण्याचा प्रयत्न कर. देव कधीच तुला कोणतीच वाईट गोष्ट देणार नाही हे निश्चित आहे. जीवनात अनेकदा तुला अशी गोष्ट जाणवली असेल की एखाद्याने समजा 1,00,000 रुपये कमावले तर तो याच विचारात असतो की त्या 1,00,000चे 2,00,000 कसे होतील. आणि बाळा, हा विचार जेव्हा माणूस करत असतो त्यावेळेस माणूस वैचारिकदृष्ट्या स्थिर नसतो. तो माणूस काही ना काही करण्याचा धडपडीमध्ये असतो आणि अशामध्ये संपूर्ण जीवन निघून जातं. माणसाला खऱ्या जीवनाचा आनंद लुटता येत नाही. खरा आनंद जर तू जीवनाचा घेऊ शकत नाही तर तू कधीच सुखी होऊ शकत नाही. म्हणून बाळा, जीवनात एका विशिष्ट टप्प्यावरती आलं की माणसाने थांबून घ्यावं. जीवन एवढं सुंदर आहे, ते जीवन जर आपण फक्त लोभामध्ये व्यतीत केलं तर अजिबातही आपलं चांगलं होणार नाही. बाळा, देवाची हीच इच्छा आहे की तू प्रत्येक गोष्ट प्राप्त करावी, परंतु योग्य वेळ आली की थांबून घ्यावं. जीवनात कष्टाला पर्याय नाही. कष्ट तर करावेच लागतात, परंतु जर सर्व काही आपल्या मनाने होत असेल तर माणसाने जास्त लोभ धरू नये. जीवनात प्रत्येक वेळी तुला ज्ञानाची गरज भासणार आहे आणि हीच ज्ञानाची गरज तुला पूर्ण करण्यासाठी देव तुझ्यापर्यंत येत आहेत. बाळा, एक विशिष्ट टप्पा आला की तुला ज्ञानाची गरज भासणार आहे. जोपर्यंत गुरु आपल्या शिष्याला योग्य शिकवण देत नाही तोपर्यंत शिष्य चांगल्या मार्गावर चालत नाही. तो चुकीचे मार्ग अवलंबत असतो. म्हणून वेळोवेळी गुरुचे मार्गदर्शन करणे देखील खूप गरजेचे आहे. म्हणून तर आपले गुरु आपल्याला रोज शिकवण देत आहेत. बाळांनो, जीवनाच्या या टप्प्यावर अनेकदा तुम्हाला अडीअडचणींचा सामना नक्की करावा लागेल, परंतु जोपर्यंत देव आहे तोपर्यंत तुम्हाला कुठलीच गोष्ट थांबवू शकत नाही. ही सृष्टी आपल्या परमेश्वराने निर्माण केली आहे, तर परमेश्वर त्याचे पालन करते आहे. कोणाला कोणती शिक्षा द्यायची, कोणाला कसं जीवन द्यायचं, कोणाला कसा धडा शिकवायचा, कोणाला कोणतं ज्ञान द्यायचं, याची सर्व योजना त्यांनी बनवून ठेवली आहे. आपण तर फक्त एक निमित्त मात्र आहोत. सर्व काही त्यांनी लिहून ठेवलं आहे. बाळांनो, आपलं जीवन देवाने आपल्याच चरणाशी ठेवलं आहे. ते फक्त आपण चांगल्या मार्गाने व्यतीत करायचं की चुकीच्या मार्गाने व्यतीत करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. देवाने आपल्याला सर्व काही दिलं आहे. आपल्याला डोळे, कान, नाक सगळं दिलं आहे. मग त्या कानांनी काय ऐकायचं, डोळ्यांनी काय बघायचं, तोंडाने काय बोलायचं हे आपल्या ज्ञानावरती, आपल्या कर्मावरती अवलंबून असतं, आपल्या विचारांवर अवलंबून असतं. म्हणून बाळा, देवाने जी चांगली गोष्ट दिली आहे त्याचा स्वीकार करा. चुकीच्या गोष्टींकडे अजिबात वळू नका. म्हणजे आपलं जीवन खूप समृद्धीने, सुखाने भरून जाईल, आनंदाने भरून जाईल. आणि हाच आनंद आहे आणि हाच आनंद आपल्याला प्राप्त करायचा आहे. बाळांनो, जीवनात खूपदा माणसे लोभ करतात, परंतु लोभाचा त्याग करून चांगला आनंदी जीवन, सुखी जीवन जगायला शिका. आजच्या व्हिडिओमध्ये देवाने हेच सांगण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला होता. बाळांनो, जोपर्यंत देव आपल्याला योग्य दिशा दाखवत नाही तोपर्यंत आपण भरकटत असतो आणि भरकटण्यामध्येच आपण आपले खूप दिवस वाया घालवत असतो. म्हणून लगेच व्हिडिओ बघत चला, लगेच देवाचे मार्गदर्शन ऐकत चला.
देव सांगताय त्या प्रत्येक मार्गाचा अवलंब करा. तुम्हाला जीवनात कुठलीच कमी भासणार नाही. तुम्ही प्रत्येक गोष्ट आनंदाने जगू शकता. आनंदाने प्रत्येक गोष्ट व्यतीत करू शकता. फक्त देवाने सांगितलेला मार्ग अजिबातही चुकवू नका. देवावर मनापासून विश्वास ठेवा. देवाने दिलेले व्हिडिओ रोज बघत चला. बाळांनो, देवाने आज तुमच्यासाठी पाठवलेला आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. आणि बाळांनो, असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.